नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। असो देवा तुला माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार। तरी जडजडोनी वाहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली 516वी ओळी आहे। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतंय वर्ष 121 अखंड हरिनाम सप्ताह श्री संत मोतीराम महाराज संस्थान देवकरा आणि 5वा दिवस आहे आज। 5व्या दिवसातली ही प्रवचनाची सेवा माझ्याकडे आहे। खरं तर 121 वर्षात 121 माणसं आहेत, म्हणजे आपली प्रगती चांगली आहे। तर ज्ञानेश्वर महाराज ह्या ओळीमध्ये सरळ सरळ अर्थ आहे, कारण मी काही तुम्हाला फार लय तत्वज्ञान सांगणार नाही। फक्त एक लक्षात ठेवायचंय की तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीतून मला वाटते किती कीर्तन ऐकल्यानंतर आपला आयुष्याचा उद्धार होणार आहे हे मला माहिती नाही बरं का। आणि भारतात सर्वात जास्त कीर्तन ऐकलेलं गाव कोणतं असेल तर देवकर आहे, कारण आपल्याकडे 2 सप्ते होतात, त्याच्यात दत्त जयंती होते 3रा, आणि एकंदरीत हे सगळं जर पाहिलं 121 वर्षात, पण मला वाटतंय या 121 वर्षात जेवढं काही सांगितलंय त्या सगळ्या गोष्टीचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीमध्ये सांगितलाय। आता या ओळीचा अर्थ सरळ सरळ आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओळी सुरुवात करत असताना सुरुवात अशी केलेली आहे की ते म्हणतात, तरी जडजडोनी वाहिला निघ। ही ओळी पूर्ण बघण्याच्या अगोदर कुठल्याही गोष्टीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक ओळीची सुरुवात करत असताना डायरेक्ट केलेली आहे, वर्तमान काळाला धरून केलेली आहे। पण या ओळीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात करत असताना याच्या सुरुवातीचा शब्द आहे तरी। इथं बसलेल्या सगळ्यांनी विचार करून बघा, तरी हा शब्द कधी येतो? या ज्ञानेश्वरीच्या ओळीला भगवत मामा इतिहास आहे। सुरुवात करताना त्यांनी सांगितलं की तरी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना स्पष्ट सांगायचंय की ही ओळी त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली नाही, झडझडोनी वाहिला निघ म्हणता आलं असतं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले तरी। आता या तरीचा अर्थ जर पाहिला, आपल्याकडं तरी, जरी, परंतु, किंवा हे जे शब्द आहेत ना, याला काहीतरी इतिहास असतो, लक्षात ठेवा। काहीतरी घटना घडलेली असते, आणि घटना घडल्याच्या नंतर जे काय घटना घडलेली आहे ती घटनेचा इतिहास सांगून आपण पुढे सांगत असतो की आता झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इथून पुढे तरी तू चांगलं वाग। म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो ना, लोक बरेच म्हणते तर शाळा शिकत असताना हे सुधारलं नाही म्हणून लग्न लावून दिलं जातं, लग्न लागल्यावर लग्न झाल्यावर तरी सुधरल, लोक म्हणतात तरी नाही, लोक म्हणतात लेकरं झाल्यावर सुधरल, तरीही नाही। बऱ्याच वेळेस मला वाटतं ज्याची 40 एकर जमीन होती त्यानं 20 एकर विकली तरी लोक म्हणतात अरे वाटुळ झालं आयुष्याचं, तरीही लोक म्हणतात अरे अजून बी सुधारला नाही। त्यावेळेस गावातले 4 माणसं म्हणतात अरे पहिलं पोरग वाया गेलं, दुसरं पोरग वाया गेलं, तिसरंही वाया जायची वेळ आली आहे, ते जाऊ नये याच्यासाठी आपण काय शब्द वापरतो? तरी, किंवा आता तरी। त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी जडजडोनी वाहिला निघ। ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला वॉर्निंग दिलेली आहे। महाराज आपल्याकडे सगळेजण तुम्ही बघितलं असेल की 10-15 वर्षामध्ये गाणं फार वाजतं बरं का।
संसारिक माणसाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे. तुमच्याकडे वैभव सगळंच आहे, पण कुणीच माणसाच्या चेहऱ्यावर हास्य बी दिसत नाही, रहस्य बी दिसत नाही आणि कुणीच सुखी दिसत नाही. ह्याचं कारण काय? तर मला वाटतंय आपल्याकडे हे प्रल्हाद शिंदेचं गाणं होतं, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, सांगा देवा मी काय करू. मला वाटतंय प्रत्येक माणूस विचारतोय की आम्ही हे सोमवारची पूजा केली, मंगळवारची केली, बुधवारची केली, पण कशालाच काही लागत नाही. त्यावेळेस प्रत्येक माणसाच्या मनात द्विधा मनस्थिती आहे, सांगा मी काय करू. तर मला वाटतंय सांगा मी काय करू हे जे प्रत्येक माणूस विचारतोय ना, त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये दिले. काय कर? तर ते म्हणतात, तरी झडझडूनी वाहिला निघ, कुठं जाय? तर या भक्तीच्या वाटे लाग. काय होईल त्यानं? तर ते म्हणते की त्याच्या पुढे जाऊन जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ह्याचा उदार सरळ सरळ सांगितलाय की तर तुझ्या आयुष्यामध्ये तुला माहिती नाहीये, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, तुम्हाला माहिती आहे त्याचा पूर्व इतिहास जर पाहिला तर अर्जुनाला श्रीकृष्ण 9व्या अध्यायामध्ये 8 अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतोय. ज्ञानेश्वरीची किंवा भगवद्गीतेची सुरुवात करताना बघा, आपली सुरुवात काय? धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतान स्वामामका पांडवाचन किम कुरुतम संजया. मला महाभारताच्या मध्ये ते म्हणतंय की 18 दिवस किंवा महाच्यामध्ये कुरुक्षेत्रावर काय काय चाललंय हे धृतराष्ट्राला दिसत नाही, तो संजयाला सांगतोय. इथपासून सुरू झालेलं त्यावेळेस अर्जुनाला म्हणजे अधर्म आणि धर्माचं युद्ध होतं. त्यावेळेस कृष्ण अर्जुनाला प्रत्येक गोष्टीमध्ये बोध करत असतो. माणसं ज्यावेळेस वाईट मार्गाला लागतात त्यावेळेस आपण देखील सांगत असतो हे चांगलं नाही. तसं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पहिल्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत प्रत्येक हिताच्या गोष्टी सांगतोय. अर्जुन ज्यावेळेस म्हणतोय की युद्ध करायचंय तुला, कारण हे अधर्मानं वागणारे यांच्या विरोधात तुला लढायचंय, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला अर्जुन सांगतोय की देवा युद्ध करायला काही हरकत नाहीये, पण अरे युद्ध करायचंय. ज्यावेळेस युद्धाला प्रत्यक्षात अर्जुनाला तयार करतात, रणभूमीवर जातात, त्यावेळेस अर्जुनाच्या समोर ज्यावेळेस हे सगळे आप्तसौकीय नातेवाईक, आजोबा पंजोबा, घरातले भाऊ सगळे त्याच्या विरोधात उभा टाकलेले बघितले, त्यावेळेस अर्जुनानं कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणला. अरे सगळे माझे सौकी आहेत आणि त्यांच्या विरोधात मला युद्ध रक्तपात करायला होतोस. त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला सांगतो, अर्जुना एक लक्षात ठेव, एक वाक्य लक्षात ठेव जा. आपल्याला सगळे म्हणजे ज्यावेळेस सगळे आपल्याला आपले वाटतात त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं वाक्य खूप महत्वाचं आहे. अख्खी गीता कळाली तुम्हाला त्याच्यामध्ये. कृष्ण सांगतोय, अर्जुना तुला वाटतंय हे तुझे सगळे आहेत, तू सगळ्यांना आपलं मानतोयस, मग जर आपले असतील तर तुझ्या विरोधात का उभा टाकले? हा प्रश्न विचारलाय. त्यावेळेस अर्जुनाच्या मनात पण प्रकाश पडला. अरे मी बरोबर आहे, मी सगळं माझे म्हणतोय, पण माझ्या विरोधात का उभा टाकले? जर माझे असते तर माझ्या विरोधात उभाच टाकले नसते. असं कोण म्हणतोय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय. विचार करा. आणि ज्यावेळेस 8 अध्याय होतात, 9व्या अध्यायाला सुरुवात करतात आणि 9व्या अध्यायाला सुरुवात करताना राजगुह्य विद्या म्हणजे राजविद्या किंवा योग विद्या सांगतायत. आणि ते योग विद्येचं महत्व सांगत असताना तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल अर्जुना, एक लक्षात ठेव, अरे या जन्मामध्ये येत असताना तुझ्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये तुला काय काय झालं असेल. तर मला वाटतं या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या ओळीला तरी झडझडून ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला वैधानिक इशारा दिलाय. आपल्याकडे वाका नसल्याच्या नंतर काय लिहिलेलं असतं? अपघाती वळण आहे. किंवा तुम्ही बघा डीपी आपला असेल ना, त्या डीपीवर एक चिन्ह मारलेलं असतंय आडवं लाल ह्याच्यामध्ये, त्याच्यावर काय लिहिलेलं असतंय? धोका आहे असं स्पष्ट लिहिलेलं असतंय. प्रत्येक गोष्टीमध्ये बघा, आता इथं देखील लिहिलेलं आहे, इथं करंट आहे लावलेलं, ते काय म्हणतात? यापासून सावध राहा. असे सगळे इशारे दिलेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी देखील या ओळीमध्ये तुम्हाला इशारा दिलाय की तुमच्या आयुष्यामध्ये ते अर्जुनाला सांगताय, अर्जुना तू एक लक्षात ठेव, हे शरीर किंवा हे मानव जन्म तुला अचानक मिळालेला आहे. कोण सांगताय? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना एक लक्षात ठेव, मी तुला हे सगळ्या विद्या सांगितल्या, तुझ्या जीवनाच्या उद्धाराचे सगळे मार्ग मी सांगितलेत, पण एक लक्षात ठेव, हे सगळे मार्ग सांगत असताना मी अवघड मार्ग सांगितले.
म्हणजे तुला ह्याच्यामध्ये सांगत असतात, पण सर्वात सोपा मार्ग मी तुला सांगतो, तर ते राजविद्या किंवा आपल्याकडं सगळा योग सांगत असताना शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाची सुरुवात करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला इशारा दिलेला होता की बाबांनो, मनुष्य जीव मृत्यू लोकात जन्म मिळणं ही पहिली गोष्ट तर दुरापास्त गोष्ट आहे. जन्म मिळतच नाही, कारण 184चा फेरा करून माणसाचा जन्म मिळतो. आणि एवढे जन्म करून तू फिरत फिरत आलेला आहेस, आणि फिरत फिरत येऊन तुला काय झालंय की तुला माणसाचा जन्म मिळालाय, पण तू माणसाचा जन्म मिळाल्यानंतर तू विसरलायस. लक्षात ठेव. ते म्हणतात की अर्जुनाला सांगितलेलं आहे, तुकाराम महाराजांनी पण याच्यावर अभंग लिहिलाय. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की तरी झडझडोनी वाहिला निघ. अरे आयुष्यात लक्षात ठेव, हे मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकात तुझा अचानक जन्म झालाय, आणि जन्म झाल्याच्या नंतर तू तुझ्या आयुष्याच्या उद्धाराचं महत्वाचं कारण तू विसरलायस, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये मराठीमध्ये ज्ञानोबा सांगतात की तरी झडझडोनी वाहिला निघ. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तसं अर्जुनाला समोर ठेवून ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले की तरी झडझडोनी वाहिला निघ. मला वाटतं हे झडझडोनी निघला, कशासाठी निघायचंय, काय कारण आहे? आपण बरेच माणसं म्हणतात बघा, तुला लातूरला जायचं असेल ना तर पहिल्या गाडीनं जा. पहिल्या गाडीनं कशासाठी जायचं बघा तुम्ही लवकर, एक लय महत्वाचंच काम असावं, त्याच्या आयुष्यात नरड्यालाच भिनलेलं असेल, लोक बघा रात्रीच्यालाच निघत असतात. काही काही माणसं, आपल्याकडे माणूस जर एखादा वारला, जवळचा नातेवाईक केला, तर लोक कसं करतात, जिथं बसलेले तिथंच ते जेव्हा तोंडात घास बी घातला तर सोडतात आणि कामाला जात असतात. तुम्ही बघा पेरणीच्या वेळेस काय करतो आपण, पाऊस यायचा वाण दिसू लागला, 5 वाजू द्या, 6 वाजू द्या, 7 वाजू द्या, माणसं पेरण्यातली हातातली मूठ सोडत नाही. मडे झाकुनिया करीती पेरणी, तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे एवढं महत्वाच्या कामाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सांगितले की तरी तू झडझडून वाहिला निघ. तू कुठं निघायचंय, त्याचा निघण्याचा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला सांगितलाय. याचाच 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलं की क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला अजून एक सांगितलं, प्रत्येक मिनिटाला विचार कर, हे मानव जन्म मिळालाय, तो प्रत्येक क्षण तू वाया घालू नको. पण त्याला एक तुकाराम महाराजांनी अजून एक अभंग दिला, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आवेशाचा. तुकाराम महाराजांनी पण इशारा दिलाय, इथं तरी वापरलाय, आणि तुकाराम महाराजांनी शब्द काय वापरलाय, आता तरी. आता तरी पुढे हाची उपदेश, म्हणजे आतापर्यंत तू आयुष्यामध्ये लय कुटाने केलायस, आता हे कुटाने तुला सोडून तुझ्या आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तरी. मला वाटतंय तरी सांगत असताना आता तुम्ही बघा ना, बऱ्याच माणसांना आयुष्याचा उद्धार कशात आहे कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत अर्जुनाला, म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना एक लक्षात ठेवतो, कारण शरीर फार तुला ह्याच्याबद्दलचं प्रेम वाटतंय ना, तर शरीर बी फार लय चांगलं नाही. तू मृत्यू लोकात जन्माला आलायस, तुझ्यात काही अमरत्व नाही, तू चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत काही जिवंत राहणार नाहीस. लक्षात ठेव, तुझं अर्ध आयुष्य गेलेलं आहे, तुला सौक्याबरोबर युद्ध करावं लागतंय, घरातलं घरात तुझं जमत नाहीये, तुला जे सगळे आपले आपले वाटतायत. एक लक्षात ठेव, हा नरदेह तू मृत्यू लोकात आलास, प्रत्येक माणसाला मरावं लागणार आहे. आणि तुला माहिती आहे का शरीराची काय असते ते, तर ते सांगतात की शरीर दुःखाचे भांडार, शरीर दुर्गंधीची खाण सांगितलं. अर्जुना एक लक्षात ठेव, शरीर एवढं चांगलं नाहीये, आणि ते चांगलं नाहीये ना, तर तू काय कर, शरीरासारखं अपवित्र काहीच जगात नाही. त्या नरदेहाचा, त्या शरीराचा तू फार लय अभिमान बाळगत बसू नको, असं अर्जुन कुणाला, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. मला वाटतंय अर्जुनाला सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने काळाचा महिमा पण सांगितला. अर्जुना, काळ तुझ्या जवळ येऊन बसलेला आहे, आणि तुला लवकर जर ह्या मृत्यू लोकातून उद्धार करायचा असेल तर तू लवकर काय कर, सकाळी सकाळी उठ आणि पहिल्या गाडीनं निघायचा प्रयत्न कर, कारण आता वेळ कमी आहे. लक्षात ठेव. आणि म्हणून आम्हाला महाराजांनी पण सांगितलंय, किती या काळाचा सोसावा वळसा, त्याच्या पुढे लागला सरिसा पाठीपोटी, 184 करा सोडवन, रिया या शरण पांडुरंगा. त्यांनी सांगितलं होतं की 84 जन्माचा फेरा जर चुकवायचा असेल तर पांडुरंगाला शरण जावं, एवढा सोपा मार्ग सांगितलाय. लक्षात ठेवा.
मग हे मार्ग आम्हाला सांगितला. त्याने तेही सांगतात, उपजलिया पिंडा मरण सांगाती. ते म्हणतात मरण उपजते ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. म्हणजे ते सांगतात हे जन्माला येणार आहेत, मरणार आहेत, त्याच्यामुळं फार नाही. आणि 84 लक्ष योनीनंतर तुला हा माणूस जन्म मिळाला आहे. त्या माणूस जन्माची सोडवणूक करायची असेल तर आम्हाला तुकारामाने सांगितलंय, शरण कुणाला जा? पांडुरंगाला. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतोय. मला वाटतंय हा तिथे आपल्याला दिसून येतं. बरं, याच्या अगोदर तरी जडजडोनी वाहिला निघ, याच्या अगोदर एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायाची सुरुवात करताना पहिली ओळी वापरली आहे, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. ते काय म्हणतायत माहितीये का? आता तुम्हाला सगळ्याला वाटतं अहो आम्ही 40 वर्ष वारी केली पण अजून कशातच काही लागत नाही. अहो आमच्या घरात 50 वर्षापासून आम्ही मंदिरामध्ये हनुमंतरायाला पाणी आणून घालतो पण अजून आमचं माणूस माणसात राहिलं नाही. आपण प्रत्येक जण म्हणतो, लक्षात ठेवा. त्याचं कारण काय? तर आज तुम्हाला माहिती असेल की आपली भक्ती तशी नाहीये आणि म्हणून आपल्याला काय करावं याच्याबद्दल जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं तेच ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की तुम्ही आजपर्यंत फक्त मन लावून ऐकलं नाही, तुम्हाला वेळोवेळी साधू संतांनी महाराजांनी सांगितलं त्या मार्गाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. लक्षात ठेवा. इथं बसलेल्या प्रत्येकाने थोडा विचार करून बघा. कोरोनाच्या कालखंडामध्ये माणसं माणसाला बोलत होते का? बोलत होते का? भेटला की माणूस म्हणायचा काय जन्माचं खरं हाय, माणूस वाचतय का नाही. की दवाखान्यात गेला की लोक त्या माणसाकडे भेटाय बी जायचे नाही का, अंतविधीला जाऊ म्हणायची. म्हणजे इतकं भयान परिस्थिती होती. किंवा तुमच्यापैकी बसलेले सगळे माणसं बघा, एखाद्या गावात माणूस मरावा, मरू नये, पण आता वय झाल्यावर मरतच असते. आणि मेल्याच्या नंतर तुम्ही बघा स्मशानभूमीतली चर्चा बघा तुम्ही कशी असते. माणूस लय चांगला होता बरं का, माणसाचं काय खरं आहे, पाण्याचा बुडबुडाच आहे, असे आपले वाक्य असतील की नाही. पण घरी आल्याच्या नंतर 2.5 भाकरीच्या 3.5च खाते. म्हणजे हे विसरलोक. लक्षात ठेवा. आपलं वैराग्य कुठं आहे? स्मशानापर्यंतच वैराग्य आहे. आपण फक्त ऐकतोय. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तरी अवधान एकले दिजे. अरे तुमच्या जगात आयुष्याचा जर उद्धारच करायचा आहे ना तर फक्त मी काय सांगतो एवढं ऐका म्हणून सांगितलं. आता तुम्ही ऐकता कुणाचं? हे सांगतोय कोण? ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. लक्षात ठेवा. साधा माणूस नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. लक्षात ठेवा. अरे या ब्रह्मांडाचा मालक असणारे संत ज्ञानेश्वर सांगतायत अरे तुमच्या जन्माचा उद्धार कशात आहे? मी सांगतोय त्या गोष्टीमध्ये आहे. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. त्यांनी सांगितलं अवधान माझ्याकडे एकदा ऐका, फक्त मी काय सांगतोय ते तेवढं जर ऐकला तर काय होईल म्हणले? तरी सर्व सुखाशी पात्र होईजे. आता सर्व सुख मिळतंय का? नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितलंय किंबहुना सर्व सुखी. सर्व सुखी म्हणले किंबहुना. कधी म्हणले किंबहुना? या शब्दाचा अर्थ आहे की किंवा परंतु, जर असं केलास तर तसं होईल असं सांगितले किंबहुना. पण इथं सांगतायत मी जर सांगितलेलं ऐकलंस ना तर तू सर्व सुखाला पात्र होशील, म्हणण्यापेक्षा माझ्या जागेवर तू येऊन बसशील असं ज्ञानेश्वरांनी सांगितले. लक्षात ठेव. आणि ते वाक्य तुम्हाला लक्षात घ्यायचंय. बरेच माणसं म्हणतात काशीला गेल्याच्या नंतर देव पावत असते, हरिद्वारला गेल्यावर देव मिळत असते, देव डोक्यावर घेऊन नाचल्यावरच मिळते, देवाच्या जवळ मंदिरात जाऊन जरी झोपलं तरी देव मिळत असते. अजिबात नाही. लक्षात ठेवा. देव भेटायचा असेल तर ज्ञानेश्वरांनी खूप सोप्या भाषेत सांगितलंय, फक्त ऐका. आता आपली गुची काय झाली माहित आहे का? जगातलं सगळं येतंय मलाच. ह्या भूमिकेमध्ये आपण सगळेजण आहेत. सगळ्याला सगळं येत नाही. लक्षात ठेवायचं. आता वारकाचं काम सुताराला येतंय का? होय माऊली महाराज येत नाही. आता तुम्हाला जशी गाडी चालविता येते आहे तशी ह्यांना चालविता येते का? अजिबात येत नाही. लक्षात ठेवायचं. कुणाचंही कुणाला काम येत नाही. उगं भाकर तुम्हाला तवलीवर टाकायला म्हणा, उगं भाकर तेवढी बघा, कर्पजितोर लक्षात येत नाही आपल्याला. कारण ज्याचा धंदा त्यानं करावा लागतंय. लक्षात ठेवा. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी लय अवतार घेतलेत अगोदर, मनुष्य जन्माचं दुःख मला माहिती आहे. मनुष्य जन्माचं वाटोळं करून घ्यायचं नसलं तर मी काय सांगतोय एवढं ऐकायचंय. आणि मी देखील तुम्हाला तेच सांगतोय. तुम्ही लय तत्वज्ञान, लय महाराजाचे अभंग
काही महाराज सांगून मेले, पण तुमच्यात काही फरक पडला नाही, माझ्यात काही फरक पडला नाही. पण एकच गोष्ट आहे, जरा काही शहाणे माणसं सांगत असतील. आता बघा, एखादा माणूस आहे तंबाखू रोजच खायला लागलाय, त्याला सांगू नको कॅन्सर व्हायलाय, वय आता थकलंय, दात हालायला लागले, केस गळून गेले, तर आता काय राहिले तुझं, तेवढी तंबाखू सोड, हे पुन्हा म्हणायला पाहिजे, माझ्यासारख्यानं म्हणायला पाहिजे. पण ज्याला दररोज 2 लागते तर त्यानं सांगावं का तंबाखू सोड म्हणून? अजिबात नाही. लक्षात ठेवा, अधिकार पोहोचत नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला सांगण्याचा अधिकार आहे. आणि काय अधिकार आहे की मी सांगतोय तेवढं ऐका, ऐकलं तर तुमचा फायदा होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. लोक म्हणतात ना, जुन्या माणसाचं ऐकावं लागतंय का? एखाद्या वेळेस फायदा नका होऊ द्या, पण तोटा होत नाही बरं का, एवढं लक्षात ठेवायचं. काहीच तोटा होत नाही. शहाणे माणसं माझं म्हणून ऐकलं एवढं असं म्हणतात का नाही? काही माणसं बघा हाताला झिंजाडे देऊन सांगतात, नको र, ह्याच्या नादी लागू नको. हे का म्हणतंय? कारण त्यानं भोगलंय. लक्षात, हे भोगलेलं असतं. आणि म्हणून ते भोगलेलं ज्ञानेश्वर महाराज सांगताय की या मनुष्य जन्मामध्ये येत असताना 184 करा सोडवण. ते म्हणतात, रिया या शरण पांडुरंगा. तुम्ही त्या पांडुरंगाला जर शरण गेलात तर तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल. आता ज्ञानेश्वर महाराज तरी अवदान एकलीचे म्हणजे काय सांगायचंय ज्ञानेश्वर महाराजांना, तर ते 1 पासून 13व्या ओळीपर्यंत सांगितलेलं आहे. आणि 13व्या ओळीमध्ये ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, 513वी ओळ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अर्जुनाला सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सांगतोय, अर्जुना मी तुला का म्हणतोय तरी झडझडून व्हायला तू का लवकर निघ? त्याचं कारण एक आहे. तर ते म्हणतात, आहा कटा हे ओकटे मृत्यू लोकीचे उपराटे, एक अर्जुना जरी अवजटे जन्मलासी तो. अर्जुनाला सांगतायत भगवान श्रीकृष्ण, अर्जुना तुला माहिती असेल या मृत्यू लोकात लय कटकट आहे, आणि मृत्यू लोकाचा जन्म मिळवण्यासाठी तू लय पुण्य करून एक माणसाचा जन्म मिळवलास, एवढं मात्र लक्षात ठेव. आणि माणसाचा जन्म मिळाल्याच्या नंतर हे मृत्यू लोकातला अचानक जन्म आहे तुझा. आता तुमच्यापैकी किती जणांनी ठरवून जन्म घेतलाय? आपल्याकडे 2च गोष्टी फक्त ठरवून नाहीत. नसतं तुम्ही देवालाच पाणी भरायला ठेवलं असतं. 2च गोष्टी तुमच्या हातात ठेवल्या नाहीत, बाकी 99.99 गोष्टी तुमच्या हातात आहेत. इकडलं मंदिर इकडे नेऊन ठेवायची देखील तुमची क्षमता आहे, पण देवानं 2च गोष्टी ठेवल्या नाहीत, तर तुम्ही कुठं जागेवर येऊन बसताय. लक्षात ठेवा. आता बरेच माणसं आपल्याकडे, मला कधी कधी कौतुकच वाटतंय बरं का, आपल्या जन्माचंही खरं नाही ना आपल्या मृत्यूचंही खरं नाही, तरी देखील माणसं बघा कधी कधी. आता तुम्ही उद्याच्याला मी जगणार आहे माहिती आहे का? काहीच माहिती नाही. पण मोबाईलचं माझं रिचार्ज आज संपलंय, मी किती दिवसाचं मारतोय? पुढच्या 30 दिवसाचं. आणि मी उद्याच गचकलो तर म्हणजे गॅरंटी. म्हणजे तुम्हाला इतकं असं वाटायला की अमृतच पिलोय आणि मी झोपलोय मंदिरामध्ये, इतक्या गाढ झोपीत आहेत तुम्ही. आणि मी तुम्हाला एक सांगतो, कधी तुमच्या डोसक्यात धोंडा पडणार आहे तुम्हाला माहिती नाही, आणि ते धोंडा पडू नये म्हणून हे सप्ताह आहे. 121 वर्ष मोतीराम महाराज सांगतायत किंवा देवकरच्या माणसांनो, जरा लक्षात घ्या, आता तुमचे केसही पिकलेत, दातही हालायला लागलेत, आणि तुम्हाला आता बसलेली जागा उठवणं झाली आहे. तुम्ही 1 तासाच्या प्रवचनात 10 वेळेस मांड्या चाळाला, चाळालीत का नाही? म्हणजे तुमच्या माझ्या गौऱ्या मसानोट्यात गेल्यात का नाही? पण तरी देखील तुम्ही म्हणते पलीकडनं तुकडं घ्यायलाच जायचंय आता. म्हणजे एवढं तुम्ही अमरत्व घ्यायला, म्हणजे जगण्याबद्दलचं तुमचं हे आहे. म्हणून मला सांगायचं की अर्जुनाला सांगतायत, अर्जुना हा कटकटीचं जग नाही, लक्षात ठेव. आणि या कटकटीच्या जगनामध्ये मृत्यू लोकांमध्ये कसलं सुख नाही. आता मृत्यू लोकात सुख आहे का? कुणाला विचारा बरं. आता तुम्ही एवढी वर्ष संसार केलाय, आता एवढ्या वर्षात मला एक सांगा, आंबा कच्चा आहे तोपर्यंत गोड लागतोय का पिकल्यावर गोड लागते? होय रामामा, पिकल्यावर गोड लागते. मग आता संसार आनंदाचा तुम्हाला आता वाटला पाहिजे का माग झालेला वाटते? आता कुणालाही विचारायचं, ज्याची 50 झाली आहे त्याला संसाराचं विचारायचं, त्याला म्हणायचं कसं चाललंय? विचारूच नको. इतकं आळे पिळे देत आहे, जस काय हे याच्या एकाच घरातले 10-5 माणसं मेलेत आणि सगळं संकट ह्याच्यावर आले. इतकं आळं पिळे देऊन सांगताय ते 40 वर्ष संसार संघ केलाय, पण तरी काय म्हणतंय? काही मजा नाही इकडं. म्हणजे त्याला जेल वाटते, जेल. आणि म्हणून तुकाराम म्हणजे महाराजांनी आपल्याला ते उपदेश केलेला आहे की आता तरी पुढे. तुकाराम महाराजांनी आपल्या जन्माला येण्याचा मकसद सांगितला होता, लक्षात ठेवा, उद्देश सांगितला होता. तुकाराम महाराजांना विचारलं होतं, महाराज तुम्ही कशाला मृत्यू लोकांच्या नादी लागाला, आणि तुम्ही जन्माला येऊन तरी काय करणार आहे? इथं मृत्यू लोकांमध्ये माणसं माणसाला खायला निघाले तर, आणि तुम्ही इथं कशाला याला? तर महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया,
झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चेष्टाचा भाग शेष उरला. अरे आडरानाने धावणारं जग आहे, ज्यांना चांगलं वाईट काही कळत नाही. आणि शहाण्या माणसानं कुणीतरी जाऊन सांगावं, म्हणून मी तुकाराम म्हणून या पृथ्वी लोकावर मृत्यू लोकात जन्म घेतलाय. कारण आम्ही वैकुंठवासी याच कारणासाठी आलोत, कारण हे आडरानानं धावतायत, खडकाला धडका घेतायत. ह्यांना देवापर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला तरी देखील ते येड्याचं सोंग घेऊन निघालेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की आयुष्याच्या 50-60 वर्षापर्यंत तुम्ही आयुष्याचं जे वाटोळ करून घेतलंय, 84 लक्ष योनीचा जन्माचा अट्टहास करून जो मिळवलेला माणूस जन्म आहे, तो जन्म तुमचा वाया जाऊ नये याच्यासाठी ते एक सांगतायत, आता सावध व्हा. काय व्हायचंय? आता तरी पुढे हाची उपदेश. आता एवढं सांगतोय, थकलंय ना, आता जीव झालाय, आता पाया पडून सांगतोय, जरा देवा धर्माच्या मागला. आता लय कोंबडे बकऱ्याच्या नादी लागू नको. आता थोडं तरी कर, कमीत कमी 8 दिवस तरी खाऊ नको. तुझ्या जीवाची